श्रीराम नमस्कार. आज 3 ऑक्टोबर 2021. चक्र, कुंडलिनी आणि ध्यान भाग 8. मागील भागामध्ये स्वाधिष्ठान चक्र ते मणिपूर चक्र, सूर्यचक्र, नाभीचक्र या चक्रापर्यंतचा प्रवास अपानवायू हा स्वाधिष्ठान चक्रामध्ये जो स्थित असतो तो पुढं सरकत नाभीचक्रापर्यंत जेव्हा नलिकेद्वारे प्रवेश करायचा प्रयत्न करत असतो आणि प्राणवायू आणि अपान, प्राण आणि अपान यांची भेट जिथं होते आणि मग अस्तित्व या प्रत्येक जशी व्यक्ती असते तशा गुणाचं सुद्धा अस्तित्व असतं आणि ह्याच्यामध्ये काय घडू शकतं किंवा हृदयरोग कसा होतो, हार्ट अटॅक कसा येतो हे मागच्या वेळी आपण पाहिलं. वास्तविक शास्त्र हा काही माझा भाग नाही, पण ज्या तऱ्हेने शरीराची रचना आहे, ज्या तऱ्हेने चक्र कार्यान्वित होतात, कार्य त्याचं चालतं आणि जे जे मनुष्य अवयव त्याच्याशी जे निगडीत आहेत त्याच्यावरती होणारा परिणाम हे आपण पाहतोय. आपण पहिल्यांदा पाहिलं की मस्तकातनं सहस्त्रार चक्र, वास्तविक हे चक्र धरलं जात नाही असं तेव्हाही सांगितलं. काही जण धरतात. चैतन्यमय ऊर्जा जी प्रवेश करते आणि ती सरळ येऊन मूलाधार चक्रात स्थित होते. मूलाधार चक्राचा स्वामी गणपती, गम हे त्याचं बीजाक्षर आणि मूलाधार चक्रापासनं निर्माण झालेली ऊर्जा शरीरामध्ये जसजशी पुढं सरकत जाते तसं पुढं दुसरं चक्र स्वाधिष्ठान हे आपण पाहिलं होतं. स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र आणि चेतन अचेतन अवस्था याचा आपल्या मनुष्यावरती होणारा परिणाम याचंही आपण विश्लेषण आणि विचार केलेला होता. आत्ता मागच्या निरूपणानंतर मुंबईतल्या एका ताईंनी फोन केला होता आणि विचारलं होतं की चेतन आणि अचेतन अवस्था ही जे तुम्ही सांगितलेली आहे तर ती बाह्य मन आणि अंतर्मन ह्यालाच म्हणायचं का? तर त्याचं उत्तर असं आहे की समानार्थी शब्द म्हणलात तरी चालेल. कारण अचेतन अवस्था जेव्हा आपण एखादी गोष्ट चेतन अवस्थेतल्या मुख्य प्रवेशद्वारा मार्गे जेव्हा आत प्रवेश करते विचारांमार्गे आणि अचेतन अवस्थेला जेव्हा ती सांगते की अमुक गोष्ट तू कर, तेव्हा ती चांगली का वाईट हे विचार करण्याचं काम काही अचेतन अवस्था करत नाही. कारण तिचं काम असतं चेतन अवस्थेमधनं आलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सिग्नल जसाच्या तसा फॉलो करणं, त्याचा मागोवा घेणं आणि त्याप्रमाणे मूलाधार चक्राकडे त्याचे कंपनं, सिग्नल हे पाठवणं. आता बाह्य मन आणि अंतर्मन हे जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तर अचेतन अवस्था साधारण समानार्थी शब्द एवढ्यासाठी म्हटलं की अचेतन अवस्था आणि अंतर्मन म्हणजे माझ्या मनात नव्हतं एखादी गोष्ट करायचं पण तरी मला ती बळजबरीने करायला लागली, ही अवस्था वेगळी येते. पण अचेतन अवस्थेला जेव्हा तुम्ही एकदा सिग्नल दिलेला आहे, एकदा कमांड दिलेली आहे, तेव्हा पुढचं कार्य ही ती स्वतः करते. त्याच्यात बदल तुम्ही घडवू शकत नाही. त्यामुळं मुळात आणि मन आणि अंतर्मनाचं आता हा नाभी चक्राशी जसजसं आपण पुढं जाऊ तसं आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं शरीर रचनेवरनं, शरीरची जी जडणघडण आहे त्याच्यावरनं होणार आहे. मागच्या वेळी आपण स्वाधिष्ठान चक्रापासनं मणिपूर चक्रात
नाभीचक्रामध्ये जो वायू प्रवेश करतो आणि हे नाभीचक्र जागृत केलं जातं. जागृत केलं जातं म्हणजे जागृत नसतं का, तर जागृत असतं. पण काय करायचं आहे, पुढील कृती काय आहे, याचा संदेश त्या चक्रामध्ये दिला जातो. आणि स्वाधिष्ठान चक्राचे स्वामी ब्रह्मा म्हणजे गणपती सुरुवात, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र ब्रह्मा, आणि नाभी चक्र, मणिपूर चक्र, सूर्य चक्र ह्याचे स्वामी आहेत साक्षात भगवान श्री विष्णू. विष्णू हे तत्व आपल्याला सर्वांना माहिती आहे. उत्पत्ती स्थिती लय ह्याच्यातलं जे स्थिती तत्व आहे विष्णूच्या अंतर्गत येतं. तसं देहाची जी स्थिती आहे, शरीरात उत्पन्न होणारे रस आणि मेंदू जी कंपनं ग्रहण करणार आहे, तसं योग्य ते वर्गीकरण मूलाधार चक्रामार्फत, मूलाधार चक्रांची ज्या 4 पाकळ्या आहेत त्या पाकळ्या वर्गीकरण करून प्रत्येक पाकळीतल्या एकेका अधिकाऱ्याला ते कामाला लावून स्वाधिष्ठान चक्राकडे पाठवते. आणि स्वाधिष्ठान चक्राकडे प्रत्येक पाकळीकडे विशिष्ट काम दिलेलं असतं. जसं उदाहरण सांगितलेलं आहे की मुख्य ऑफिसमधनं, जसं किंवा एखाद्या मोठ्या ट्रान्सफॉर्मरमधनं आपल्या घरामध्ये लगेच तो विद्युत पुरवठा येत नाही. मुख्य केंद्र, उपकेंद्र, मग एका ठिकाणी छोटासा पॉवर सबस्टेशन, मग स्टेशन आणि मग घरात, अशा त्या पायऱ्या जशा असतात तसं ही विचारांची कंपनं या स्वाधिष्ठान चक्रातल्या पाकळ्यांमार्फत नाभी चक्रापर्यंत प्रवास करतात. आता इथं अजून एक प्रश्न बऱ्याच जणांनी आत्ता ह्या 6-7 दिवसात विचारला की मणिपूर चक्र म्हणजे मणी म्हणजे गहना, दागिना. तर मुळात असा अर्थ आहे की आता ज्यांच्याकडे मी शिकलो त्या सरांनी कधी याचा उल्लेख केलेला नाही. पण मणी म्हणजे काय, तर आपण जर बघितलं तर मणी हे एक मोजमाप आहे. किती मण, आपण एखादं म्हणतो की एखादी गोष्ट किती मण आहे. मनात आता नवीन पद्धतीने आपण वजन मोजतो किंवा एखादी गोष्टीचं मोजमाप केलं जातं, पण मण हा शब्द काही गेलेला नाही आहे. म्हणजे किती मण धान्य आहे, किती मण गोष्टी बांधिलक्या आहेत. तसं नाभी चक्रातल्या असंख्य रक्तवाहिन्या आणि ज्ञानतंतूंचं जे जाळं आहे, हे जाळं शरीरामध्ये असलेल्या षटचक्रांच्या सर्व जाळं आणि ज्ञानतंतू आणि रक्तवाहिन्यांपेक्षा जास्त वाहिन्या या चक्रामध्ये असतात. म्हणून त्याला त्या मणामध्ये त्याचा उच्चार केलेला आहे. म्हणून तो गहना म्हणजे दागिन्याचा वास्तविक ह्याच्याशी काही संबंध नाही. पण तुम्ही आता गुगलवर बघितलं तर त्याच्यात मणी याचा अर्थ गहना असं येतं. पण आपण चक्राचा अभ्यास करतोय म्हटल्यानंतर चक्राशी निगडीत त्याचं काय आहे, तर त्या चक्रामध्ये असलेल्या असंख्य ज्ञानतंतू आणि रक्तवाहिन्या पूर्ण शरीरात जेवढ्या काही, आपण असं 100% आपण उदाहरण घेऊ तर 55 ते 60% ज्ञानतंतू, ज्ञानवाहिन्या, रक्तवाहिन्या या केवळ नाभी चक्राच्या सभोवताली निगडीत असतात. शरीराची अवस्था, शरीराचं स्थित स्थान कुठलं, तर माणसाच्या मणक्याचा नंबर 1, आपल्या डोळ्यासमोर मणका आणा आपला, त्याच्या 1 नंबर मणक्यापाशी हे नाभीचक्र स्थित असतं. आणि त्याच्या भोवती असलं सर्वात मोठं चक्र, गतीनं फिरणारं चक्र. आणि ह्या एका चक्रामुळे प्रत्येक मनुष्याचं जीवन, प्रत्येक मनुष्याची वैचारिक अवस्था अवलंबून असते. कित्येक रोग आहेत, 98% रोगांचं कारण हे नाभीचक्र बिघडल्यामुळं होतं. इतकं महत्त्व या नाभीचक्राला, या षटचक्रांमध्ये आहे.
आता जसा प्राणवायू मूलाधार चक्रात आहे, अपानवायू स्वादिष्ठान चक्रात आहे, तसा मणिपूर चक्रात, आपण नाडीचक्र किंवा सूर्यचक्र म्हणू, कुकल नावाचा वायू त्याच्यामध्ये स्थित असतो. आणि हा वायू आपल्या अचेतन संस्थेची, आता ही अक्षर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, म्हणजे आपल्याला तो मार्ग, म्हणजे कुठल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. रेल्वे प्रवास करताना 10 अशा वेगवेगळे रूट तयार झालेले असतात समोर. आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कळत नाही. तसं हे 10 पाकळ्या आहेत. त थ द ध न न ड प फ अशी याची अक्षर आहेत. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ही 10 इंद्रियांचा अंमल ज्या चक्रामुळं स्थित नियंत्रित केला जातो असं हे नाभीचक्र आहे. 5 कर्मांचा, आपलं कर्माचा इंद्रिय जे आहे, ज्ञान इंद्रिय कुठले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, लहानपणापासून होतं. कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा. आणि कर्म इंद्रिय ही सर्वांना माहिती असतील. परत एकदा सांगतो. हात, पाय, तोंड, गुदद्वार आणि लिंग ही कर्मेंद्रिय झाली. ज्ञान इंद्रियांवरती ही कर्मेंद्रिय अवलंबून असतात. विषय थोडासा अवघड असल्यामुळं सांगायचं, बोलण्याचं स्पीड हे खूप कमी केलं आहे, कारण नंतर मग विषय समजणार नाही. मागच्या वेळी आपण अपानवायू आणि प्राणवायू याचे प्रतिरोधक कसा तयार होतो, नाभीचक्रापर्यंत पोचतो ते पाहिलं होतं. आणि नाभीचक्रावरती हे 10 फुलांचं, 10 पाकळ्यांचं हे कमळ बसलेलं आहे, ज्याला आपण नाभीचक्र म्हणतो. आणि यातल्या खालील पाकळ्या, म्हणजे कुठल्या, तर स्वादिष्ठान चक्राच्या वर आणि नाभी चक्राच्या खाली या असलेल्या पाकळ्या म्हणजे ज्ञान इंद्रिय पाकळ्या आहेत. आणि वरती म्हणजे खाली 5 आणि वरती 5 असं आपण जनरली आधी बघितलं की मूलाधार चक्रामध्ये खाली 2 आणि वरती 2 अशा पाकळ्या होत्या. स्वादिष्ठान चक्रामध्ये खाली 3 आणि वरती 3 अशा पाकळ्या होत्या. पण नाभी चक्रामध्ये खाली 6 आणि वरती 4 अशा पाकळ्या आहेत. वास्तविक एक कर्मेंद्रिय हे ज्ञान इंद्रियाशी बरोबर इथं बाजूला दिलेलं आहे. आकृती ही तुम्हाला डोळ्यासमोर आणायला पाहिजे. तुम्ही कागदावरती ती आकृती काढली पाहिजे, चौकोनी गोल काढलेत तरी चालेल, पण डोळ्यासमोर आणताना खाली 5 उजव्या बाजूला 1 आणि वरती 4 अशा ह्या पाकळ्यांचा त्याचं डिझाईन आहे, चित्र आहे. स्वादिष्ठान चक्रामधनं निर्माण झालेली कंपनं ही नाभी चक्रातल्या ज्ञान इंद्रियांमध्ये घेतली जातात. आणि ज्ञानेंद्रियामधले ह्या पाकळ्या काय करतात, कशाशी निगडीत आहेत. जसं स्वादिष्ठान चक्र बघितलं की आपल्या शरीरातला कुठल्या कुठल्या अवयांशी निगडीत आहे, तसं हे नाभीचक्र सगळ्यात मूलतः आपल्या आमाशय, पक्वाशय आणि मूत्र ह्याच्याशी निगडीत आहे. शरीरात उत्पन्न होणारा अग्नी, शरीरात उत्पन्न होणारा वायू हा नियंत्रित ह्या चक्राद्वारे केला जातो. आणि जेव्हा हे नाभीचक्र बिघडतं तेव्हा समजायचं की मनुष्याच्या शरीराची उतरकळा ही लागलेली आहे. सगळ्यात मोठा परिणाम हा जेव्हा नाडीचक्रावरती होतो, नाभीचक्रावरती होतो, तेव्हा मनुष्याला शारीरिक हानी सगळ्यात जास्त पोचते. निर्माण झालेले रोग, अग्नी वाढला. जसा अग्नी वाढला, परत एकदा चित्र डोळ्यासमोर आता, स्वादिष्ठान चक्राकडनं नाभी चक्राकडनं झालेला अपानवायू नाभीचक्र बिघडल्यामुळं परत खाली येतो
आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये आलेला वायू हा कुठंतरी आपला परिणाम साधतो तो बरोबर मनुष्याच्या गुदावर साठतो आणि मूळव्याध हा प्रकार तयार होतो. गुदद्वारापाशी आग व्हायला सुरुवात होते. लघवी करतो माणूस, तेव्हा ती लघवी, जेव्हा लघवी करून थांबतो माणूस, तेव्हा तरी त्यातनं थेंब पडत असतात जागेवरती. ह्याचा अर्थ असा झाला की अपान वायूचं कार्य बिघडलेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे तर शरीरातला अग्नी अनियंत्रित झालेला आहे, वायू अनियंत्रित झालेला आहे आणि शरीरामध्ये जलाची आणि पृथ्वी स्थिती पण बदललेली आहे ह्या दोन गोष्टींमुळे. आणि ह्याच्यामुळं आकाश मोकळं नाही, कारण शेवटी आकाश मोकळं होणं गरजेचं आहे. मग नाडी चक्रामध्ये नाभी चक्रामध्ये ड बीज आणि ढ बीज, ड डमरूतला आणि ढ ढगातला, ही जी दोन कर्मबीज आहेत, ह्या बीजांवरती हे स्वाधिष्ठान चक्राकडनं येणारा अपान वायू कार्यान्वित कसा करायचा ही दोन बीज ठरवतात. कारण अतिशय अग्नितत्व असलेलं हे ड बीज आहे. जेवढी बीजं आहेत त्यातलं सगळ्यात जास्त अग्नी नाभी चक्रामध्ये जागृत जर कोठलं बीज करत असेल तर ड बीज करत असतं. आणि ह्या ड बीजाला आता अग्नी तयार झाला, पण त्याला अग्नी आला म्हणजे त्याला वायू पाहिजे, कारण अग्नी हा प्रज्वलित ठेवण्यासाठी वायूची गरज असते. आपण शाळेत प्रयोग केलेला आहे की एखादी मेणबत्ती पेटवली आणि ती जोपर्यंत उघडी असते, मोकळी असते, तोपर्यंत बाहेरच्या प्राणवायूमुळे त्याची ज्योत चालू असते. पण जसं आपण त्याच्यावर ग्लास ठेवतो तसं ती काही सेकंदामध्ये ती विझून जाते. म्हणजे काय तर मिळणारा वायूचा पुरवठा हा बंद झाल्यामुळे अग्निबीज हे लोप पावतात. म्हणून या ड बीजाबरोबर ड हे अग्नितत्वाचं सर्वोच्च उच्च बीज आहे आणि ढगातला ढ हे वायुतत्वाचं बीज आहे. आणि ह्याला जोड, आता दोन्ही बीज आहेत पण त्याला गती कुठनं मिळणार आहे. आपण प्रत्येक मृत्युंजय मंत्र बघितला, महामृत्युंजय मंत्र बघितला की कपलरचं काम कोण करतं, म हे बीज प्रत्येकाचं काम करतो. डम म हे बीज त्याच्यातनं उच्चारलं जातं आणि मग हे म बीज ह्या अग्नीबरोबर आकाश आणि अग्नी नीट एकदा व्यवस्थित डोळ्यासमोर आणा. ड हे अग्निबीज आहे आणि म हे आकाश तत्व आहे. अग्नीतनं आकाश निर्माण करतं. म्हणून आपण डम 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 जे वाजवतो ते त्याच्यासाठी शब्द आपल्याला काय म्हणतो की डम 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 आवाज येतो डमरूचा. शंकराच्या हातात काय असतं, डमरू असतं. शब्द जरा करा बरं. ड अग्निबीज आहे, म वायुबीज आहे आणि रू तिन्ही तत्व तयार होणारं बीज रू. आपण म्हणतो की या अमुक वाद्याला डमरू म्हणतात, पण त्याला डमरू का म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं. आणि त्याला जेव्हा ते अशा करून ते वाजवलं जातं तेव्हा त्याचा तो समतोल राखला जातो. त्यातलं पृथ्वी तत्व हे तुम्हाला स्थिर ठेवायला लागतं. आणि त्या जर मनुष्याचं तत्व स्थिर असेल, पृथ्वी तत्व शारीरिक, तर तो डमरू वाजतो. नाहीतर तो डमरू वाजत नाही. त्याला लावलेले दोन मणी असतात, ते एकमेकांवर तरी आपटतात किंवा ते त्या कातड्यावरती आपटत नाहीत. त्यातनं आवाज कुठला येतो, डम 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 असा आवाज येतो. मग ही डम हे अग्नितत्वाचं एक अतिशय महामंत्र आहे. ज्या ज्या लोकांना उष्णतेचे विकार आहेत, ज्या ज्या लोकांना काय
त्वचेवरती डाग येतात, मुरूम येतात, ज्या ज्या स्त्रियांना मासिक पाळीचे त्रास आहेत त्यांनी नुसतं हा डम असा उच्चार केला, ह्याचा जप केला, तरी त्यांच्या शरीरातला अग्नी स्थिर होणार आहे. आणि ह्याच्याच विरुद्ध दुसरा शब्द डच्या बरोबर कुठला आला आहे तर ढ आहे. आता ढला बघा बरं, ढला म जोडा, उच्चार काय होतो तर ढम होतो. आणि जिथं ढ आहे तिथं आवाज मोठा आहे, तो आकाश मोकळं करतो. वायू तत्व आहे. आपण आत्ता पावसाचे दिवस चालू आहेत, आपण बाहेर वीज कडाडलेली बघतो. कशी कडाडते, कसं अग्नी निर्माण होतो, आत्ता डोळ्यासमोर आणा की आकाश तत्वामध्ये वायू तत्व जेव्हा एकमेकांना रोधक ठरतं तेव्हा त्यातनं अग्नी निर्माण होतो आणि तो आवाज सगळीकडे पसरतो आणि धम्मकण असा आवाज येतो. तिथं डम असा आवाज होत नाही, ढम्मकण आवाज येतो. आता पावसाचे दिवस चालू आहेत, 1-2-3 दिवस पुण्यात पाऊस पडणार आहे असं सांगितलेलं आहे. जर झाला तर विजेचा आवाज जरूर ऐका. बॉम्बचा आवाज येतो, कसा येतो, ढम येतो. गणपतीमध्ये ढोल वाजवतात, त्याचा आवाज कसा येतो, ढम येतो. ढोल वाजला की त्याचा आवाज सगळीकडे घुमतो. वायू मोकळं करायचं काम आकाश तत्वामार्गे केलं जातं. पण डडम असा जर आवाज म्हटला तर तो विस्फोट होतो. आपण शब्दही खूप ऐकलेले आहेत, आपल्या रोजच्या जीवनामध्ये ऐकत असतो आपण. कुठं स्फोट झाला, कुठं काही झालं की एकदम डढम आवाज येतो. मग ते ड ढ म असं तिन्ही शब्दांच्या त्या प्रत्येक शब्दाकडे आपलं लक्ष जात नाही, पण त्याची तत्व आहेत ना ही अशीच काम करतात. ही तत्व जी बाह्य काम करतात, जसा ढोलाचा आवाज बाहेर येतो तोच आवाज आपल्या नाभीचक्रामध्ये जागृत होतो. तोच आवाज आपल्या नाभीचक्राभोवती फिरत असतो अग्नितत्वाच्या द्वारे. मनुष्याच्या गुदद्वारामार्गे गॅस मोकळे होतात आणि मग आईवडील एखाद्या मुलाला किंवा वडिलांच्या गुदद्वारातनं वायू मोकळत असेल तर लहान मुलगा म्हणतो बाबा डम करतात. डम करतात नाही म्हणत. बीज नीट समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी उदाहरण सांगतोय की ढ या शब्दाचा अर्थ काय, कसं मोकळं होतं. मग ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, ज्यांचं कायम पोट फुगल्यासारखं वाटतं, ज्या लहान मुलांना कायम पोटदुखीचा त्रास होतो, तेव्हा त्याच्या नाभीवरती हात ठेवून नुसतं ढम असं म्हटलं तरी तो वायू साठलेला मोकळा होणार आहे. आणि हा ड आणि ढ एकत्र केला तर त्यातनं बीज जे पुढे येणारच आहे. पण आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, वापरतो, करतो की ठ तयार होतो. म्हणून बरेच जण सांगतात की तुम्ही कमरेवर हात ठेवा आणि नुसतं ठ म्हणा की तुमचा गॅस मोकळा होईल. का मोकळा होईल, त्याचं कारण आहे. इतकं शरीराचं घड्याळ, इतके शरीराची प्रत्येक ज्ञानतंतू जे जोडले गेलेले आहेत त्याचं काम ठरवून दिलेलं आहे. आणि मग जेव्हा ड आणि ढ म्हणजे ऊर्जेचा महास्त्रोत, तसाच वायूचा महास्त्रोत जिथं जागृत होतो तो बिघडवण्याचं काम अचेतन संस्था करते. मनामध्ये उत्पन्न होणारा विचार क्षणामध्ये मनुष्य विचार करतो. हे बीज का महत्त्वाचं आहे, कारण हे बीज आपलं शरीराचं घड्याळ, शरीर हा देह दुरुस्त करायचं काम करतं, एकही औषध न घेता, फक्त मंत्रशास्त्राद्वारे, फक्त मंत्रांद्वारे, उच्चारांद्वारे. आणि तसंच ते कामही करतं. तुम्ही त्याला जसा सिग्नल देणार, जसं तुम्ही त्याला खायला देणार, तसंच ते लगेच बोलणार. म्हणून हे स्थिर राहण्यासाठी नाभीचक्रातला ड आणि ढ 10 पाकळ्यांमधला ड आणि ढ, ड अग्निबीज
ड वायुबीज आणि त्याला आपण म जोडलेला आहे. कपलं रे म. आकाश तत्व, जोपर्यंत कुठली गोष्ट आकाश, आपण म्हणतो की देह जेव्हा सुटतो तेव्हा तो पंचतत्वात विलीन झाला, आकाश मार्गे गेलं. या आकाशात सगळं आहे. मग आकाश हे खूप महत्त्वाचं असतं. वायू महत्त्वाचा, तो नियंत्रित अनियंत्रित असतो, पण आकाशाचं मोजमाप नाही. आकाश पसरलेलं आहे. तसाच अग्नी नियंत्रित अनियंत्रित आहे. पण गंमत अशी आहे की सुषुम्ना नाडी जी स्वाधिष्ठान चक्रामधनं आपण मागच्या वेळी पाहिलं की निघते, ती जशी सरळ जाते ती बरोबर अचेतन संस्थेमध्ये जाऊन काम करते. आणि आम्ही जेव्हा हे शिकत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की जसा माणसाचा हा मेंदू डोक्यामध्ये आपण असतो, तो काम करत असतो, तो बोलत असतो, विचार तो करत असतो, मेंदू चालू आहे तर सगळा देह चालू आहे, सगळ्या अवयव सगळे चालू आहेत. तसा ह्या नाभीभोवतीसुद्धा मेंदू आहे. एका बाजूचा रंग निळा आणि एका बाजूचा रंग पांढरा आहे. ज्यावेळी नाभीचक्र जागृत होतं, बऱ्याच जण ध्यानाला बसतात आणि मग म्हणतात की आम्हाला स्वच्छ आकाश दिसतं, आम्हाला निळा रंग दिसतो. आणि मग तेव्हा हे कळतं की हा रंग दिसतो म्हणजे काय, तर तो त्या तत्वापर्यंत, त्या मेंदूपर्यंत हे जे दोन भाग केलेले आहेत नाभीचक्रातल्या मेंदूचे, हे त्याला दिसत असतात. म्हणून त्याला ते डोळ्यासमोर येतात. कारण ही 5 कर्म आणि 5 ज्ञान सर्व इंद्रियांची कनेक्शन या चक्राचं आहे. म्हणून ते डोळे बंद केल्यानंतर दिसतं. काही जणांना डोळे उघडे ठेवून सुद्धा दिसतं. तुम्ही कुठं बघितलं की मला अमुक रंगच दिसतो, मी इकडं बघितलं की मला तमुक रंगच दिसतो, तो माणूस ते शोधत असतो. पण गंमत म्हणजे अशी आहे की आपल्या मंत्रशास्त्रामध्ये, वेदांमध्ये दिलेलं आहे की कुठलाही रंग जेव्हा मनुष्याला दिसायला सुरुवात होते त्याच्यावरनं त्याचं चक्र कुठलं बिघडलेलं आहे हे कळतं. जेव्हा आपण म्हणतो की माझं नाभीचक्र बिघडलं आहे, नाडी शब्द हा दुसरा तिसऱ्यांदा उच्चारला गेला, क्षमस्व, नाभीचक्र म्हणायचं आहे. नाभीचक्र जेव्हा आपण म्हणतो की बिघडलं आहे तेव्हा समजावं की तुमचं स्वाधिष्ठान चक्र बिघडलेलं आहे. कारण स्वाधिष्ठानामधनं अपान वायूवर येत असतो. म्हणजे 10 इंद्रियांमध्ये दोष उत्पन्न होतो तेव्हा स्वाधिष्ठान चक्र योग्य ते हवं, उत्पत्ती योग्य हवी. मग ही उत्पत्ती कोणाशी जोडलेली गेलेली आहे, तर ते सुषुम्ना नाडीच्या मार्फत अचेतन संस्थेशी जोडली गेलेली आहे. आणि मग ती सांगते की अमुक गोष्ट जी आहे, तुझा हात दुखतोय बघा. आता ड अक्षर जसं म्हटलं की कर्मेंद्रिय आहेत, तर हे ड अक्षर अग्नितत्वाचं मनुष्याच्या पायांशी निगडीत आहे. या ड अक्षराचा पायांवरती अंमल आहे. ज्या व्यक्तीचे पाय दुखत असतील, ज्यांना कुठला पायाचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी नुसतं ड हा शब्दाचा उच्चार केला तरी त्यांच्या पायामध्ये चैतन्य निर्माण होईल, इतकी ताकद या ड बीजात आहे. तसंच ढ या बीजामध्ये आपल्या कर्मेंद्रियातली दोन्ही हात आहेत. आपले 2 हात जे आहेत, जे कार्य करतात, ही जी बोटं हलतात, जो हात हलतो हा या ढ बीजामुळे हलतो. कधी आपल्याला हाताला असं कंप वाटायला लागला की बोटांमध्ये ताकद नाही आहे, काही नाही, किती प्रॉब्लेम असतात, तर ह्या नुसतं ढ या शब्दाचा उच्चार केला तर तुमच्या हातामध्ये ताकद यायला लागते. आणि हे सिद्ध आहे, हा प्रकार सिद्ध केलेला आहे, हा सिद्ध झालेला आहे. तसंच अजून एक सांगतो, घटोत्कचाचा जेव्हा वध कर्णाने केला तेव्हा तो कर्णाला थोडासा भारी पडेल असं त्याच्यामध्ये दिसत होतं. आणि कर्णाने जो बाण सोडला, कर्णाने घटोत्कचाला ज्याच्यात मारण्यासाठी जो बाण सोडला होता त्याच्यामध्ये ह्याच नाभीचक्रातल्या ध बीजाचा वापर केला होता. 2 बीज मिळून तयार झालेलं बीज म्हणजे समोरच्याची चक्र काय आहेत ही तेव्हा
कर्णाने ओळखली होती. आणि कर्णाने ओळखली होती याचा अर्थ असा होतो, हे सिद्ध होतं की तेव्हापासनं तेव्हाच्या गुरुकुलमध्ये ह्या गोष्टींचं ज्ञान दिलं जायचं. दुर्दैवाने नंतर ह्या गोष्टी लुप्त होत गेल्या. की काय आहे ज्ञान हे? इतकं सुंदर ज्ञान आहे आणि कुठलंही औषधाच्या शिवाय असाध्य रोगांवरती सुद्धा मनुष्य उपचार आणि घरच्या घरी स्वतःचे स्वतः फक्त उच्चाराद्वारे करू शकतो. आणि तसंच काही अक्षर अशी आहेत की ज्याचा उच्चार केला की ज्या आपल्या शरीराला त्याची गरज नसते, त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये वाईट कंपना निर्माण होत असतात, त्याचा वापरसुद्धा मनुष्याच्या मुखातनं न कळत केला जातो. पण त्या आपल्या देहाला माहीत नसतं की हे अक्षर माझ्यासाठी घातक आहे, पण ते उच्चारलं गेलं. आणि उच्चारलं गेलं म्हणजे जसं शब्द हे शस्त्र आहे तसं ते आपल्या शरीरावरती काम करतं. म्हणून प्रत्येक आपल्याला जेव्हा जप म्हणायला सांगतो किंवा एखादे सद्गुरू गुरु नाम देतात, ते कोणी नाम दिलंय, कुठल्या गुरुने दिलंय आणि काय दिलंय हे खूप महत्त्वाचं असतं. काय दिलंय हे तुमच्या शरीरातल्या चक्रांवरती अवलंबून असतं की तुमच्या शरीरामधली कशाची कमी आहे आणि कुठली देवता, कुठल्या चक्राची देवता तुम्हाला हे तारू शकणार आहे. आणि त्या देवतेचं नाम जे येतं त्या अक्षरांमध्ये जे बसतं ते नाम त्या व्यक्तीला दिलं जातं. ह्याला नाम देणं असं म्हणतात. एखाद्याला म्हणतो तू श्रीराम नाम घे, तू हे दे. आणि सांगू का नको म्हणतात? जे गुरु ज्ञान देतात ते सांगतात की मी तुझ्या कानात सांगितलेलं आहे, तू दुसऱ्याला सांगू नको. त्याचं कारण असं की ते तुमच्या देहाला तुमची ज्योत ती प्रज्वलित करून देतात. आणि ती एकदा प्रज्वलित ज्योत केली की तुमचा देह, तुमचं चेतन अवस्था सांगते काहीतरी आलेलं आहे आणि हे तुझ्यासाठी योग्य आहे, की लगेच ते अचेतन मनाला सांगतं की हे बघ, हे तुला आता हे काम करायचं आहे. आणि अचेतन अवस्था ह्याचा उच्चार कायम करत असतं. आणि मग ते गुरु सांगतात सकाळी उठल्यावरती हे नाम घ्या, रात्री झोपताना हे नाम घ्या. मनुष्याच्या लक्षात नसतं, ते अचेतन मन तुम्हाला ती जागृत अवस्था आणून देतं. हे ऐकतात तुम्ही म्हणाल की नाही माझ्या लक्षात आहे, मी झोपताना घेतो, त्याच्यात काय अवघड आहे, मी सकाळी उठल्यावरही घेतो. वास्तविक हा तुमचा जो अहमभाव आहे हा तिथं तो बाजूला येतो, कारण हे काम अचेतन संस्था करत असते. एखादी कमांड, एखादी गोष्ट अचेतन संस्थेवरती जेव्हा बिंबवली जाते तेव्हा ती गोष्ट त्या चक्रांमार्फत ती आपल्याला जागृत अवस्थेत ठेवत असते. एखादी आई एखाद्या बाळाला जर झोपवलं असतं तिने आणि बाहेर असं धरून चालला की पावसाचा गडगडाट आहे आणि आईला माहिती आहे की बाळाला बरं नाही आहे आणि त्याला 3 तासांनी औषध द्यायचं आहे, असं धरून चाला की झोपताना 12 वाजलेत आणि 3 वाजता औषध द्यायचं आहे, तर कितीही गडगडाट असू दे ते बाळ झोपलेलं असतं, ती आईही झोपते, पण 3 वाजता त्या आईला जाग आपोआप येते. पण ह्या 3 तासामध्ये बाहेर होणाऱ्या गडगडाटाने तिला जाग येत नाही, कारण अचेतन संस्था ते स्वीकारतच नाही. आणि जे स्वीकारलेलं आहे ते तिने त्या अचेतन संस्थेने आपल्या नाभी चक्रामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे की हिला 3 वाजता उठायचं आहे. ते 3 वाजता बरोबर जागृत होतं आणि सांगतं उठ. आणि बरोबर ती बाई 3 वाजता त्या मुलाला औषध देण्यासाठी उठते. आपण म्हणतो की सकाळी मला कधी उठवायला लागत नाही, 4 वाजता 5 वाजता मला आपोआप जाग येते. जाग तुम्हालाच येते, पण तुम्ही ती अचेतन संस्थेला सांगून ठेवलेलं असतं की बाबा रे तुला 4ला उठायचं आहे. आपल्याला कुठं जायचं असतं ट्रिपला वगैरे, तर आपण सांगतो की आपल्याला किती वाजता निघायचं आहे, मग रात्री झोपताना म्हणतो आपण सकाळी 4-5ला उठू. अगदी मोबाईलवरती गजर लावतो आणि 4:15चा गजर लावल्यानंतर आपण आपल्या मनाला तो गजर लावताना सांगितलं असतं 5 वाजताचा आपण उठू. आणि हे त्या अचेतन अवस्था ते अंतर्मन ऐकतं की ह्यांनी कृती करताना 4:15ची केलेली आहे, पण मला सांगताना 5चं सांगितलेलं आहे. मनुष्य तो गजर व्हायच्या अगोदरच बऱ्याच वेळा उठतो आणि त्याला वाटतं की अरे तो उठल्या काय बघतो, तर घड्याळ बघतो किती वाजले, 4:15चा गजर लावला होता.
नंतर परत झोपला तर गोष्ट वेगळी, पण त्या क्षणी ती अचेतन संस्था तुम्हाला उठवते. म्हणजेच काय, तर शरीरातलं चक्र जागृत ठेवण्याचं, नियंत्रित ठेवण्याचं काम ही अचेतन संस्था करत असते. आणि ह्याच्यातनं उत्पन्न होणारी कंपनं या प्रत्येक पाकळ्यांशी निगडीत असतात. मग शरीरात एखादं आपल्याला मनात असं आलं, आपण एखादं अन्न खातोय की नाही, ह्यानी मला पोटामध्ये गॅस धरणार, हे गॅस धरणार ही मनामध्ये उच्चारल्या तुम्हाला अचेतन संस्था, जेव्हा ते अन्न पोटात जातं तर तेव्हा ते लगेच त्या चक्राला सांगितलेलं असतं त्यांनी की हा जे बहिणी जे बघितलेलं आहे, कर्म बघतं, ज्ञानेंद्रिय बघतात, ती लगेच सांगतात की अचेतन संस्थेला याने सांगून ठेवलेलं आहे की हे खाल्ल्यानंतर याला कदाचित गॅस होणार आहेत. की ती अचेतन संस्था ताबडतोब मूलाधार चक्रामार्फत सगळीकडं पसरवते की हा जो खातोय ते शरीरात घेतल्यानंतर याला गॅस होणार आहेत. आणि त्या माणसाला जरी अन्न चांगलं असेल तरी 100% गॅस होतात. म्हणजेच काय, तर स्वतःच्या शरीराचं घड्याळ मनुष्य स्वतः बिघडवून घेतो. इतकी सेन्सिटिव्ह, इतकी संवेदनात्मक ती कृती आहे चक्रांची. आणि सर्व गोष्टी या आपल्या मनाशी निगडीत आहेत. मनुष्याचं मन जे विचार करतं, मनाची अवस्था का ठेवायची व्यवस्थित, समर्थांनी त्यांचं जीवन मनावरती का घालवलं, कारण ही अचेतन अवस्था मनुष्याची सर्व शरीरातलं कार्य स्थिर ही ठेवत असते. मग जसं धातू बघितला आपण, स्वाधिष्ठान चक्रामध्ये उत्पन्न होणारी कंपनं जेव्हा नाभी चक्रामध्ये पोचतात तेव्हा नाभी चक्र हे फिरायला लागतं. असंख्य जाळं त्याच्या भोवती वेढलेलं आहे, घनदाट जाळं त्याच्या भोवती वेढलेलं आहे. त्या जाळं त्या अवयवांना रक्तपुरवठा करत असतं, ती कंपनं पोचवत असतं. आणि जसा उच्चार येतो, एखाद्याचं जर पाय दुखत असतील, जर तुम्ही ड उच्चार केला तर ती ड पाकळी जागृत होते. 10 मुलांच्या गटामध्ये एखाद्याचं नाव मंदार असेल तर त्याला हाक मारलं, तसं त्या डला हाक मारलं तर तो मंदारच ओ देणार आहे. तसं ते ड अक्षर तुम्हाला ओ देतं आणि त्याचं काम करतं. कारण त्या वर्गशिक्षकांनी मंदारला सांगितलेलं असतं की मी तुला हाक मारली की तुला हे काम करायचं आहे. मग त्याला नंतर सगळ्यांच्या समोर ते सांगायला लागत नाही. तसं मुळातच जन्मता भगवंताने आपल्याला शरीरामध्ये ही जी चक्र निर्माण केलेली आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कार्य काय हे ठरवून दिलेलं आहे. आपण फक्त त्याला हाक मारायचं आहे. आणि हे हाक मारताना हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपलं शरीराचं घड्याळ आपण दुरुस्त करत असतो किंवा करतो तेव्हा ते शरीर स्वच्छ हवं. ते जर नासलेलंच असेल अगोदर तर शरीराचं कुठलंही काम 100% व्यवस्थित होणार नाही. एखाद्याने दारूड पिणाऱ्या माणसांनी जेव्हा लिव्हर फेल होते त्याची, यकृत काम करणं असं होतं आणि नंतर म्हटला की ठीक आहे आता मी बघतो, आता तुम्ही जसं सांगताय तसं मी त्या मंत्राचा उच्चार करतो आणि बघू माझं यकृत होतं आहे का. तर तसं होत नाही. कारण एखाद्या गोष्टीचं आयुष्य हे जसं ठरलेलं असतं. मनुष्याच्या देहामध्ये भगवंतानी जेव्हा हा देह निर्माण केला तेव्हा तसं शरीराचं आयुष्य आहे, तसंच प्रत्येक शरीरातल्या अवयवांचंही आयुर्मान, त्याची गती, त्याचा ताजेपणा, त्यातली शक्ती हे मर्यादित ठेवलेलं आहे. सुरुवातीला चांगले दिलेले दात हळूहळू कमजोर व्हायला लागतात. ज्या डोळ्यांनी काही न चष्मा लावता दिसत असतं त्याला नंतर चष्मा लागायला लागतो. ज्या केसांमधनं 10 वेळा हात फिरवला असतात ते केस गळायला लागतात. ज्या हाताने 10 जणांना मारलेलं असतं तो हातसुद्धा आता स्वतःचं तोंड पुसण्यासाठी वर येत नसतो. ह्याचं कारण असं की अचेतन अवस्थेमध्ये, अचेतन संस्थेमध्ये नको ते सिग्नल म्हणजे मनाची अस्वस्थता, नको त्या गोष्टी
त्या अचेतन संस्थेला तुम्ही अगोदर भरवून ठेवलेल्या असतात. भगवंतांनी भगवद्गीतेत जसं सांगितलं की मद मोह मत्सर माया अहंकार हे मनुष्याला सोडलं पाहिजे. तर का सोडलं पाहिजे? नुसतं सोडलं पाहिजे का? भगवंतांनी गीतेत सांगितलं म्हणून सोडायचं आहे आम्हाला. पण त्याचा अर्थ असा आहे की ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीरामधल्या चक्रांवरती काम करत असते. मग भगवंताने आठवण करून दिलेली आहे. जसा आपली कार सर्व्हिसिंग करायची असते तर त्या कंपनीतला माणूस कार आपल्याला माहीत नसतं. कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्या लक्षात नसतं की आपली कार कधी सर्व्हिसिंगला टाकायची आहे. पण त्या कंपनीतल्या माणसामध्ये ते लिहून ठेवलेलं असतं की अमुक कार पुढच्या वेळी या दिवशी त्या ऑफिसमधनं आपल्याला फोन येतो की सर तुमचं कारचं सर्व्हिसिंग आता बाकी आहे, ड्यू आहे, तेव्हा तुम्ही कार घेऊन या. तसं अचेतन संस्थेला भगवंताने जन्मताच सर्व गोष्टी तुमच्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. गती द्यायचं काम तुम्हाला करायचं आहे. मोबाईल घेतलेला आहे चांगला उत्तम प्रतीचा, पण तो जर चार्जच केला नाही तर त्याची बॅटरी चार्ज होणार आहे का? आणि जर तो बॅटरी चार्ज झाली नाही तर तो मोबाईल व्यवस्थित चालणार आहे का? आणि हे चार्जिंग म्हणजे आपली चक्र जागृत करणं, आपली कुंडलिनी जागृत करण्यासारखं आहे. कुंडलिनीच जागृत आपण करत असतो. क्षणामध्ये कुंडलिनी जागृत होत नाही. परत सांगतो 10 वेळा त्याच्यामध्ये. आत्तासुद्धा बऱ्याच जणांनी केलं की कुंडलिनी जागृतीचे तुमचे क्लास आहेत का? हे क्लासनी होत नाही. तुमची स्वतःची बैठक काय? मनुष्याला मी जरी सांगितलं तरी माझा देह काय आहे, काय ग्रहण करतो, काय अन्न ग्रहण करतो, काय रस ग्रहण करतो, हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या देहाची स्वतःबद्दलची माहिती ही निश्चित असते. त्याप्रमाणे त्यांनी ठरवायचं आहे की आपल्या शरीर हे काय आहे. पहिल्या भागात जसं बघितलं आपण की आपल्या शरीराची जर आपल्याला ओळख नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही मान्य करता की ठीक आहे अमुक पदार्थ खाल्ल्यानंतर माझ्या शरीराला त्रास होतो, शरीराला त्रास होत नाही, तुमच्या शरीरामध्ये जी चक्र असतात, त्याच्या ज्या पाकळ्या असतात, त्याची जी दलं असतात ती विस्कळीत होतात आणि ती त्यांची दिलेली प्रतिक्रिया, रिॲक्शन, त्याचे वायूंमार्फत तुम्हाला दिलेली प्रतिक्रिया, प्राणवायू, अपानवायू आणि आत्ता कुकलवायू इथपर्यंत आपण आलो आहे. या वायूंमार्फत तुमच्या शरीराला जी प्रतिक्रिया दिली जाते त्या वेदना, त्या गोष्टी तुम्हाला शरीरावरती दिसायला लागतात. मग तुम्ही किती टाळाचा प्रयत्न जरी केला तरी तुम्ही काय जे खाल्लेलं आहे ते तर त्याचं काम करणारच आहे. मग म्हणून आधी आपलं शरीर जेव्हा आपण ओळखतो तेव्हा आपल्याला काय ग्रहण करायला हवं हे मनुष्यांनी पहिल्यांदा ठरवायला पाहिजे. मग जेव्हा अति होतं आणि जेव्हा शरीरातला एखादा ऑर्गन खराब होतो, पोट वाढायला लागतं, पोटात दुखायला लागतं. अजून एक गंमत सांगतो इथं. एक माझ्या इथं जिथं ऑफिस आहे माझं तिथंच एक जण समोरचे, त्यांचा एक 6-7 महिन्यापूर्वी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना उचकी काही थांबेना त्यांची. मग डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, त्यांनी गोळ्या दिल्या, पण उचकी काही थांबेना. आणि सहज बोलता बोलता त्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं की यार तुझ्या कोण ओळखीचे जरी डॉक्टर आहेत ना त्यांना विचार ना की उचकी कशी थांबेल. मग त्यांनी सांगितलं की माझं ऑपरेशन झालेलं आहे तर त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि हे जे ढ अक्षर आहे, ढगातला, त्याला एवढंच म्हटलं तू फक्त ढम म्हण. हा ढ वर उच्चार आणि म हा अदृश्यमध्ये पाहिजे, ढम असं पाहिजे, एवढंच म्हटलं. अरे तो म्हटला अरे मला उच्चारच करता येत नाही आहे, मी इतकी उचकी लागली. पण म्हटलं तू म्हणाल तर सुरुवात कर, जसं येईल तुला तसं म्हण, पण हा उच्चार करतो. आणि जसं उच्चार करायला त्यांनी सुरुवात केली तर पुढच्या 1.5 तासामध्ये त्याची उचकी कमी झाली आणि दुसऱ्या दिवशी ती थांबली. कारण का?
कारण जे ऑपरेशन अपेंडिक्सचं झालेलं होतं, ते फाडलेलं होतं, तेव्हा तो ज्ञानतंतू फाटला गेलेला होता, ज्याचं नियंत्रण त्या अपेंडिक्सवर होतं. आणि तो जागृत करणं, तो झोपला होता. तो ज्ञानतंतू जो खराब झालेला होता, तो झोपला होता, त्याला जागृत करायचं काम केलं. अरे उठ, काम कर, मला उचकी लागली, उठ, काम कर, उचकी लागली. आणि जेव्हा मग हे ढ तत्व, वायू तत्व शरीरामधनं कमी व्हायला लागतं, तेव्हा शरीरामधलं पाणी अनियंत्रित होतं. म्हणून आपण उचकी लागली की आपण म्हणतो पटकन वर बघ आणि पाणी पी. पाणी पी म्हणजे काय, तर त्यात जलतत्व तू मिसळ. न त्याच्यामध्ये मिसळाचं आहे आपल्याला, न बाणातला न. मग ह्या कृतींमुळे मग ज्यांचं पोट दुखतं, ज्यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं, ज्यांना अजून काही पोटाचे विकार असतील, काही असतील, त्यांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं नाभीचक्र हे आपल्याला शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. आणि शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठलेही क्लास किंवा कोणाचं मार्गदर्शन घ्यायची गरज नाही आहे. त्याची जी बीज आहेत, त्याची जी अक्षरं आहेत, त्याचा फक्त उच्चार करणं, त्याला फक्त उच्चार करून हाक मारणं बास. कसे मारतायत ते महत्त्वाचं नाही आहे, तोच उच्चार होणं त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि तो उच्चार तुम्ही केलात की ते बीज जागृत होतं आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये त्या दलाच्या बाजूला असलेले ज्ञानतंतू, रक्तवाहिन्या या काम करायला लागतात. आणि अशा तऱ्हेने म्हणजे ह्या मार्गाने ह्या जशी मनुष्याच्या शरीरामध्ये पोटामध्ये परिस्थिती उत्पन्न होते, ती परिस्थिती तुम्ही बदलू शकता. अतिवेदना झाल्या, आपण बघा लहानपणी बघितलेलं आहे की काही पोटात दुखायला लागलं किंवा आपल्याला शौचाला लागली की आपण टुंकी काढायचो आणि बेंबीत लावायचो. जलतत्व त्या नाभीचक्राशी एकरूप केलं की वायू मोकळा होतो. हे काय, ही गणिती आहे. ही ह्या चक्रांची, या नाभीचक्रांमध्ये असलेल्या दलांची, या अक्षरांची गणिती पद्धत आहे की त्याच्यात काय मिसळलं तत्वामध्ये की काय मोकळं होणार आहे आणि काय वाढणार आहे. मग आपण त्या ग्राउंडवर खेळता खेळता लगेच पोट दुखायला लागलं की ते थुंकी काढायचं, तिथं लावायचं. थुंकी लावली की आपल्याला पोटातनं पटकन गुदामार्गे तो वायू मोकळा होतो किंवा कळ कमी होते. काय कमी होतं, तर ढवर नियंत्रण येतं. आणि ढवर नियंत्रण आलं की त्या पाकळीबरोबर डवर आपोआप नियंत्रण येतं. कारण शरीरातला अग्नी हा नियंत्रित व्हायला लागतो, कारण वायू हा अग्नीला नियंत्रित करतो. थोडंसं गोष्टी समजायला आणि लक्षात समोर यायला अवघड आहेत, पण एक दोनदा जर त्याचं ऐकून वाचन समोर जर आणून केल्यात तर ते खूप सोपं होणार आहे. कारण घड्याळच आपल्या शरीराचं गणित आणि घड्याळ हे आपल्याला कळणंच गरजेचं आहे, कारण तिथनंच सर्व गोष्टी लागलेल्या आहेत. नुसती कुंडलिनी जागृती करणं किंवा कुंडलिनी जागृती होणं तसं नाही आहे. ते कशाला जागृत करायचं आहे हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुंडलिनी जागृती म्हणजे काय करायचं आहे. मनुष्याला वाटतं माझी कुंडलिनी जागृत झाली. अरे म्हणजे काय झालं. जर त्यांना विचारलं की तुझे शिकवतात, त्यांना विचार की तुझ्या शरीरातली एवढ्या पाकळ्या आहेत, त्यातली कुठली पाकळी बाबा जागृत झाली, तर नाही, कुंडलिनी जागृत झाली. म्हणजे मी पेटवलं त्याच्यामध्ये सगळंच जळून खाक झालं. म्हणजे जे नको होतं ते पण जाळलं गेलं आणि पाहिजे ते पण जाळलं गेलं. मग उपयोग काय. म्हणून याच्यासाठी सोपा मार्ग, कोणालाही न विचारता जर दिलेला आहे, बाजारात गेलात, अपोलो चौकात पुण्यात असाल तर तो चार्ट मिळतो सगळ्या चक्रांचा, तो आणा. त्याच्यावरती कुठलं चक्र आहे, त्या चक्रताची जागृती काय आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे हे मान्य करणं आणि त्याचा अभ्यास करून मान्य करणं हे खूप गरजेचं आहे. कारण आम्हाला जेव्हा क्लासमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही असं करा, अंकशास्त्राचा आणि शब्दशास्त्राचा क्लास करा. आणि तेव्हा सिंहगड रोडला
कुलकर्णी म्हणून सरांकडे मी तो केला होता. तेव्हा का करायला सांगितला होता ते तेव्हा कळलं नाही. त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब मला काय याच्यातनं काही येईल आणि याच्यातनं मला काही पैसे कमवायचे. ते म्हटले प्रत्येक गोष्ट ही पैसे कमवण्यासाठी नसते, पण फक्त अंक काय आहे आणि शब्द काय आहे हे कळण्यासाठी त्यांनी तो क्लास करायला लावला, की इथं जा तुम्ही तो शिका. प्रत्येक शब्दामध्ये काय मूल्य आहे, त्याचं मूल्यमापन काय आहे, त्या अंकाचं मूल्यमापन काय आहे. जसं आपण आता मूलाधार चक्रापासून जशी सुरुवात केली की आता या नाभी चक्रापर्यंत आलो आपण. त्याचं जसं गणपतीचं बघितलं, गणपतीचा स्वामी कोण, त्या चक्राचा स्वामी कोण आहे, मंगळ स्वामी आहे मूलाधार चक्राचा, हे सांगितलेलं आहे. स्वाधिष्ठान चक्राचा बुधा आहे आणि नाभी चक्राचा स्वामी हा गुरु आहे. स्वामी गुरु त्याच्याबरोबरच विष्णू आहे. ग्रह कुठला जर म्हणला तर गुरुग्रहाचा अंमल ह्या नाभी चक्रावर येतो. ज्या माणसाच्या पत्रिकेमध्ये गुरु बदलतो किंवा गुरुची दशा असते तेव्हा समजून जावं की त्या माणसाच्या नाभी चक्रावरती याचा परिणाम होणार. मग नाभी चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र नीट विचार घ्या, निगडीत कोणाशी आहे? मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि नाभी चक्र ही तीन. या कारण तिथनं एकमेकांना सिग्नल येतात. नाभी चक्र जोपर्यंत पास करत नाही तोपर्यंत पुढं अनाहत चक्राकडं जाणार नाही आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला एवढ्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत की आपण दर रविवार झाला किंवा काय झालं की लगेच पेपर उघडतो, माझं भविष्य काय, की शनी वक्री आहे, गुरु वक्री आहे, बुध वक्री आहे, शुक्र वक्री आहे. म्हणजे काय आहे, त्याचा अर्थ काय? नुसतं ग्रह वक्री म्हणजे काय, की उलटा आलाय काही नाही, तुम्ही त्याच्यामध्ये अमुक करा आणि तुमचं होऊन जाईल. करायचं आहे काय? जर परमेश्वरांनी या देहामध्ये दिलेलं आहे की जन्म तुझा ह्या दिवशी आणि तुझा शेवटचा श्वास या दिवशी, हे त्यांनी जर ठरवून दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये कसं जगाचं आहे हे त्यांनी तुम्हाला हातामध्ये दिलेलं आहे. मग प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक देहाला या दशा, ग्रह, पीडा ह्या येतच राहतात. पण म्हणून मग गुरु करा, जेव्हा गुरुदशा असते मग हातामध्ये पुष्कराज घाला. मग त्याच्यामध्ये पुष्कराज घाला म्हणजे काय घाला? पिवळा रंग त्याच्यामध्ये हातामध्ये धारण करायचा आहे. म्हणजे शरीरामधला पिवळा रंग त्यावेळी कमी होतो, त्या दलामधला पिवळा रंग कमी होतो, हे त्याच्यामधनं सिद्ध होतं. मग त्याच्यासाठी पिवळा रंग कशाला पाहिजे? ते जर दल आहे त्या शब्दाचा जर तुम्ही उच्चार केला तर त्याला परस्पर हाक मारल्याचं होतं ना. बाहेर कृत्रिम गोष्ट कशासाठी हवी? मग जेव्हा आपला लक्ष, हे मी आत्ता सांगतोय म्हणजे आता गुरु बदल आत्ता झालेला आहे, शनी बदल झालेले आहेत, की गुरु बदल झाल्यानंतर काय होतं माणसामध्ये, एखादा म्हणतो वा वा काय छान, आजपासून गुरु बदल, आता ह्याचं सगळं चांगलं होईल. मग आधी वाईट होतं का? मग आधी वाईट होतं तर आधी वाईट काय होतं? असं काय घडलं? देहामध्ये काही फरक पडला का? फरक पडला आहे तो विचारांमध्ये आणि धनामध्ये. धनाचा भाग तर इथं येतच नाही. मग देहामध्ये बदल पडला आहे. आता गुरु बदल झाला, आता दिवस चांगले येतील. मग दिवस चांगले येतील म्हणजे तुझ्या डोक्यावरचं टेन्शन, डोक्यावरती असलेले विचार, डोक्यावरती असलेली संकट ही कमी होती. म्हणजेच काय होणार आहे तर अचेतन अवस्थेमध्ये, अचेतन मनाला जी गोष्ट, जी कृती अस्वस्थ करते ती स्वस्थ होण्याची कृती आता चालू होणार आहे, एवढाच त्याचा अर्थ होतो. पण मग आधी होत नाही का? का आधी नसतो का? त्यासाठी गुरु बदल कशासाठी पाहिजे? तर बाह्य आकाशामध्ये असलेल्या ग्रहांची कंपनं त्या नाभी चक्रावरती पडतात आणि ती बदल होतो. म्हणून हा गुरु बदल असताना आपल्याला लाभ घ्यायचा नाही आहे. तर हा गुरु वाईट जरी असला, गुरु मी आता आपण नाभी चक्राबद्दल बोलतोय म्हणून मी या गुरुग्रहाविषयी बोलतोय, तो जरी वाईट असला तरी तुम्ही जर रोज हे चक्रातली दल जागृत ठेवलीत, पुरेसा स्टॉक तुमच्याकडं ऊर्जेचा जर ठेवला तर कोण तुमचं काही वाकडं करणार आहे? कशामुळे तुमचं वाईट होणार आहे? होणारच नाही आहे.
ज्या अर्थी तुम्हाला अडचण येते, ज्या अर्थी तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, याचा अर्थ शरीरातली दल, शरीरातली चक्र ही तुम्ही तुमच्या हाताने आधी बिघडवून ठेवलेली आहे. आणि मग उगाच ज्योतिषाकडे जायचं आणि त्याला 1,000-2,000 रुपये द्यायचे आणि तो सांगणार अजून 1 महिना थांबा आणि मग 1 महिन्याने तुमचे ग्रह बदलतील. मग त्याला वाटतं की यांनी सांगितलं आणि मग 1 महिन्यानी ग्रह बदलतील. कशाला बदलतील? जो ग्रह बदललेला आहे, एक 100 रुपयाचा चार्ट तुमचं नशीब बदलेल. तेवढा आणून घरामध्ये लावा. काय त्रास होतोय आपल्याला? हात दुखत आहेत. मग आपल्याला हात दुखत आहेत ना, हाताचं अक्षर कुठलं हे, त्याचा जप करा, तुमचा हात थांबलाच पाहिजे. पाय दुखत आहेत. कशामुळे दुखत आहेत? ड मुळे दुखत आहेत. ही ड दल खराब झालेलं आहे त्याच्यामुळे दुखत आहेत. मग डचा जप करा, डला हाक मारा की बाबा रे ये, बाबा रे ये. तो येऊन तुमचे पाय दुरुस्त करेल. कारण त्याच्यामध्ये जाणारी, एखाद्या खोलीमध्ये जाणारी जशी लाईटची वायर एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जाते, तशी ड या अक्षराचा उच्चार केल्याबरोबर त्याच्यामधनं उत्पन्न होणारी कंपन ही पायांमधली ऊर्जा, पायांमधली गती नियंत्रित करायचं काम करते. म्हणून डला हाक मारायची. म्हणून या खोलीतनं त्या खोलीत जाणारं बटन दाबलं, त्याबरोबर पलीकडच्या खोलीमध्ये विद्युत पुरवठा चालू झाला. मग कुठली खडे अंगठी, तुम्ही साधं डोळ्यासमोर उदाहरण नाही, मग दुसरे खडे अंगठी आणून तुम्ही तो विद्युत पुरवठा चालू करू शकणार आहात का? तर नाही करू शकणार. मग तुम्ही याच्यामध्ये काय कराल? तर तुम्ही मोबाईलची बॅटरी लावाल, टॉर्च लावाल. हे तात्पुरती उत्पन्न झालेली ऊर्जा आहे, ही कायम उत्पन्न असलेली ऊर्जा नाही. मग मनुष्य देहामध्ये, मनुष्याच्या चक्रामध्ये उत्पन्न असलेली ऊर्जा, स्थित ऊर्जा, जी अचेतन अवस्थेमध्ये जेव्हा आपल्याला प्राप्त होते एखादी गोष्ट, आणि जी गोष्ट प्राप्त झालेली तुमच्या चक्रामध्ये येऊन स्थिर होते, आणि ते चक्र जेव्हा फिरायला लागतं तेव्हा त्या चक्रामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. अमुक गोष्ट ह्याच्यासाठी चांगली, अमुक गोष्ट ह्याच्यासाठी वाईट आहे, आणि तो सगळं जो आहे वर्गीकरण केल्या मेंदूला पाठवलं जातं. आणि मग मेंदू करतो. अभक्ष्यभक्षण केलेलं आहे, नॉनव्हेज खाल्लेलं आहे, हे शरीरासाठी चांगलं आहे का वाईट आहे? मग पचतच नाही, तोंडात दातच नाही, तरी खाल्लं. मग तरी खाल्लं, मग पोटात गेलं, शरीराने ते स्वीकारलेलं आहे. अचेतन अवस्था, अचेतन संस्थेने तुम्हाला सांगितलेलं आहे, तुझ्या तोंडात तर दात पण नाही आहेत, तरी तू खाल्लंस. म्हणजे काय? तर मनावरती संयम राहिला नाही. मग मनावरती संयम राहिला नाही, याचा अर्थ असा की मनुष्याचे जी 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय आहेत, ती कुठेतरी बिघडलेली आहेत. योग्य तऱ्हेने डोळे बघत नाही आहेत, योग्य तऱ्हेने कान ऐकत नाही आहेत, योग्य तऱ्हेने नाक वास घेत नाही आहेत, कारण ही सगळी ज्ञानाची इंद्रिय आहेत. जिभेवरती संयम राहत कसा नाही? जर माहिती आहे जिभेला की माझ्या तोंडामुखामध्ये दात नाही आहेत, तरी ती आत घेते, याचा अर्थ तुमचं नाभीचक्र बिघडलेलं आहे. मग ते तुम्ही जेव्हा ग्रहण करता तेव्हा तुम्हाला ते पचन होत नाही, आणि मग बाहेरनं आपण जसं अँटासिड घेतो किंवा काही गोळी घेतो, म्हणजेच काय की ते अन्न आपण बाह्य द्रव घेऊन आतमध्ये जे आपल्या ॲसिड असतं ते आपण एक तर उत्पन्न करतो आणि ते अन्न जाळायला मदत करतो, किंवा तसं उत्पन्न झालेलं ॲसिड, उत्पन्न झालेला शरीरामध्ये उष्णता, त्या बाह्य ज्याला आपण अँटासिड म्हणतो त्यांनी ती उष्णता शमवून टाकतो. मग आपण पॅथीमध्ये जसं म्हणतात की ॲलोपॅथी, आयुर्वेद याच्यामध्ये का, त्याच्या ॲलोपॅथीमध्ये का लोक जास्त पाठीमागं जात नाहीत? तुम्हाला गुण लगेच येतो, कारण त्याचं काम असं असतं. कसं ॲलोपॅथी आता या इथं तुमच्या नाभीचक्राची कशी निगडीत आहे की असं धरून चाला, तुमचं डोकं दुखतं आहे, डोकं दुखल्या जर तुम्हाला आयुर्वेदाने सांगितलं की तुझं डोकं दुखतं आहे ना, मग तू असं कर, तू अमुक प्राणायाम कर, किंवा थोडंसं आलं घे, मीठ घे आणि गरम पाणी घे, तू घे. तो माणूस म्हणतो नको, मी ॲलोपॅथीची डोकेदुखी थांबायची गोळी घेतो. आणि जेव्हा तू ही गोळी घेतो, त्या गोळीचं काम असं असतं की तुमच्या शरीरातले ज्ञानतंतू हे ते बेशुद्ध करून टाकतं. आणि बेशुद्ध झालेले म्हणजे चक्र फिरत असतं,
त्याच्या पाकळ्या त्याच्याभोवती स्वतःचं काम करत असतात, पण त्याच्यापासनं उत्पन्न होणारे सिग्नल्स, कंपनं जी मेंदूकडे जातात, त्याचं कार्य ही गोळी बधीर करून टाकते. आणि आपल्याला वाटतं की मी गोळी घेतली आणि माझं डोकं थांबलं. पण घेतलेली गोळी जसं आपण ग्रहण करतो, जसे त्याचे परिणाम असतात तसे त्याचे दुष्परिणाम पण असतात. आणि ते दुष्परिणाम आपल्या जठरामध्येच, पोटामध्येच राहतात आणि नाभीचक्र त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करते. कारण त्याचा गुणच आहे त्या पाकळ्यांचा. स्वाधिष्ठान चक्र लगेच ताबडतोब संशोधनाला, चारी दलांना सांगते, साई दलांना, चला चला जा जा बघा काय झालंय, मेंदूपर्यंत का जात नाही आहे, कुठं काय भानगड काय आहे, आत्तापर्यंत सगळी ज्ञानतंतू व्यवस्थित कार्यान्वित होते, काय भानगड काय काय झालं. कारण अचेतन अवस्थेने सांगितलं असतं गोळी घेतली की तुझं डोकं थांबणार आहे. पण आज जेव्हा ती गोळी जाते आणि तेव्हा ती जेव्हा ज्ञानतंतूंना बधीर करते, तेव्हा स्वाधिष्ठान चक्र जागृत होतं आणि ते लगेच सांगतं की जाऊन बघा काय झालं आहे ते. आणि तेव्हा ते सांगतं की नाही, त्यांनी ते सगळे ज्ञानतंतू बधीर केलेत. मग उत्पन्न झालेली ऊर्जा जाणार कुठं, उत्पन्न झालेला रस जाणार कुठं. मग उत्पन्न झालेला रस तुमच्या परत मोठ्या आतड्यात येतो, छोट्या आतड्यात येतो आणि त्याच्यापासनं वायू उत्पन्न करतो. वायू मोकळाच झाला नाही. जेव्हा तुमचे ज्ञानतंतू बधीर होतात तेव्हा वायुमार्गाचं काम तुम्ही बिघडवता, अग्नितत्वाचं काम तुम्ही बिघडवता, आकाश मोकळं होत नाही. आणि मग ती पेन किलर गोळी जेव्हा पोटात जाते तेव्हा ती मोठा आतडं आणि छोट्या आतड्यातल्या पाकळ्या, स्वाधिष्ठान चक्रातल्या पाकळ्या या म्हणतात की आम्ही आमचं काम करणार. आणि त्या बघतात आणि त्या वायूला, जो वायू उत्पन्न झालेला असतो तो जास्त अपानवायू उत्पन्न झालेला असतो आणि माणसाचं पोट फुगतं किंवा पोटामध्ये गॅस तयार होतात किंवा जास्त प्रकारे ॲसिड तयार होतं, ज्याला आपण म्हणतो की एखादं पेन किलर किंवा अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर शरीरामध्ये पित्त झालं, म्हणजे पित्ताशयाचं काम बिघडलं. मनुष्यामध्ये जे जे आपण ग्रहण करतो, जसं आलं घेतलं, मीठ घेतलं, पाणी घेतलं, तर त्याचा परिणाम काय होणार आहे शरीरावरती ते सुद्धा पाकळ्यांना माहिती असतं. पण त्याचा कुठलाही भाग आपल्या शरीरातल्या ज्ञानतंतूंना बधीर करत नाही. जी गोष्ट शरीराला बधीर करते, मग ती गोळी असो किंवा विचार असो, एखादं खाद्य असो किंवा एखादं पेय असो, जेव्हा तुम्ही घेता हे शरीरावरती दुष्परिणाम केल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रातला अपानवायू बिघडतो, तो तुमच्या शरीरातलं पचनक्रिया बिघडवतो, तुमच्या मूत्राशयावरती, तुमच्या पॅनक्रियाजवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळं याची कार्य बिघडायची शक्यता असते. अल्सर इथनंच होतो. अल्सरला कारण काय होतं तर हेच होतं. डॉक्टर म्हणतात अतिजागरण करता, मग कॉफी पिता, मग चहा पिता, त्यांनी सगळ्याचं कारण फक्त चक्रांमधल्या असलेली दल पाकळ्या आहेत. मला दिलेलं काम आहे, त्याच्या व्यतिरिक्त आलेलं काम आहे, ते करताना मध्ये उत्पन्न झालेली विचित्र अवस्था. म्हणून भगवंताने देह जन्माला घालताना ही जी चक्र मनुष्याला स्थित करून दिलेली आहेत, त्याच्यावरती संस्कार करून त्यांना जागृतीत ठेवून प्रत्येक चक्राला, अग्नीला काय पाहिजे, कसं अग्नी प्रज्वलित राहील हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. पाणी फेकलं तर अग्नी विझणारे लहान मुलगासुद्धा सांगेल, आणि तूप त्याच्यामध्ये घातलं तर अग्नी प्रज्वलित होणारे कोणीही सांगेल. मग ते किती करायचं, जर ही बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली आहे आणि हीच बुद्धीचं भगवंतानी स्वतःच्या मुखातनं भगवद्गीतेत सुद्धा जर वर्णन केलेलं आहे, तरी मनुष्य याच्यावरती कानडोळा करतो. कारण फक्त कुंडलिनी कशी जागृत होईल ह्याच्याच पाठीमागं पण काय जागरूकता आहे आणि काय नाही हे मात्र तो विसरत असतो. मूलाधार चक्रातनं स्वाधिष्ठान चक्रात आणि स्वाधिष्ठान चक्रातनं अपानवायू, प्राणवायू
नाभीचक्रात आता पोचलेला आहे आणि त्यातलं कर्मेंद्रियामधलं ड आणि ढ ही दोन दल, एक अग्नितत्व ड आणि ढ वायुतत्व, ही दोन्ही तत्व आकाशाशी मिळून हे चक्र फिरवाचं काम करत असतात. आणि बाकीची 8 दलं कशी काम करतात ते एक एक पुढं पाहू. श्रीराम.